नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. तर आता आपण नाचणारी माणसं या शेरलॉक होम्सच्या चातुर्य कथेतला पुढचा म्हणजे 6वा भाग आता आपण बघणार आहोत. तर मोत्तद्दार गेल्यानंतर होम्सने इतर नोकरांना ताकीद दिली की कोणी एल्सीच्या प्रकृतीच्या चौकशीला बाहेरचं माणूस आलं तर तिच्या प्रकृतीबद्दल त्याला काहीही न सांगता त्याला बैठकीच्या खोलीत पाठवायचं. आणि सारेजण बैठकीच्या खोलीत आम्ही गेलो. आता काही वेळ थांबणं फार जरूर आहे, बघूया काय घडतं ते, असं होम्स म्हणाला. तेव्हा डॉक्टर एल्सीची प्रकृती पाहायला गेले. पोलीस बाहेर गेला आणि बैठकीच्या खोलीत मी, होम्स आणि मार्टिन एवढेच राहिलो. चला, उरला वेळ आपण जरा मजेत आणि फायदेशीररित्या घालवूया, असं म्हणून होम्सनं आपली खुर्ची बैठकीच्या खोलीतल्या टेबलाजवळ आणली आणि नाचणाऱ्या माणसांच्या आकृती असलेल्या सर्व चिठ्ठ्या त्याने टेबलावर पसरल्या. नंतर तो मला म्हणाला, वॅटसन, माफ कर हे, तुला तुझं कुतूहल मी फार वेळ तसंच दडपून ठेवायला लावलं. तसंच इन्स्पेक्टर मार्टिन साहेब, हा सारा प्रसंग तुम्हाला तुमच्या व्यावसायिक दृष्टीने फार अभ्यासनीय आहे असं दिसून येईल. क्युबिटच्या माझ्या पहिल्या भेटीपासून या प्रकरणाचं खूप कुतूहल मला वाटू लागलं, असं म्हणून होम्सने आधीची सारी हकीकत सांगितली. नंतर तो म्हणाला, मी माझ्या समोरची नाचणाऱ्या माणसांच्या आकृत्या असलेली चिठोरी पाहिली आणि ही या भयानक प्रकाराच्या मुळाशी आहेत असं कोणी कोणाला सांगितलं तर त्याचं हसू होईल चार चौघात. मला अनेक गुप्तलिप्या माहिती आहेत आणि त्यावर मी एक लेखही लिहिला आहे आणि त्यात एकूण 160 गुप्तलिप्यांचा उलगडा केला आहे. पण ही नाचणाऱ्या माणसांची गुप्तलिपी मात्र मला साफ नवीन आहे. ही लिपी शोधणाऱ्याचा उद्देश एकच असावा, या आकृत्या बघणाऱ्याला पोरखेळ वाटावा आणि कळणाऱ्याला मजकूर कळावा. एकदा ही एक गुप्तलिपी आहे हे कळल्यानंतर अशी लिपी उलगडण्याचे नियम तिला लावणे आणि संदेश वाचणे हे काम मला पुष्कळसं सोपं झालं. अर्थात पहिली चिठ्ठी जी होती त्यात संदेश फार छोटा होता, त्यामुळे अमुक एक नाचणारी आकृती म्हणजे ई हे अक्षर आहे एवढंच मला सांगता आलं. ती आकृती अशी. याला कारण अर्थात एकच, ते म्हणजे ई हे इंग्रजी अक्षर फार वेळा वापरलं जातं. एखाद्या लहानशा वाक्यातसुद्धा हे फार वेळा येतं. पहिल्या संदेशात एकूण 15 आकृत्या आहेत, म्हणजे ई हे अक्षर असावं हे मी नक्की केलं. आणि काही वेळा त्या आकृतीच्या हातात निशाण होतं, काही वेळा नव्हतं. इतरही आकृत्यांच्या बाबतीत मला असे दिसले, त्या अर्थी वाक्यातले प्रत्येक शब्द वेगळा दर्शवायला त्यांचा उपयोग केला असावा असा मी निष्कर्ष काढला. आता खरी अडचण होती, कारण ई नंतर कोणत्या क्रमाने इतर अक्षरांचा वापर होतो हे सांगणं फार अवघड आहे. त्यात काही निश्चिती सापडतेच असं नाही. त्यातल्या त्यात क्रम असा लावता येईल, टी, मग ए, ओ, आय, एन, एस, एच, आर, डी, एल. त्यातही टी, ए, ओ, आय ही जवळजवळ सारख्याच वेळा वापरली जातात. त्यामुळे पहिल्या चिठ्ठीचा अर्थ लावणं कठीण होतं. म्हणून नव्या चिठ्ठीची वाट पाहू लागलो. क्युबिट मला दुसऱ्यांदा भेटायला आला तेव्हा त्याने 2 छोटी वाक्य आणि एक संदेश असलेल्या चिठ्ठ्या मला दिल्या. त्या संदेशात एकच शब्द असावा, कारण त्यात निशाण असल्याची आकृती नव्हती. आता या साऱ्या आकृत्या पहा. या एका शब्दात 3री आणि 5वी आकृती ई आहेत असं म्हटलं तर तो शब्द सेव्हर किंवा लिव्हर किंवा नेव्हर असा असेल. शेवटचा शब्द जास्त पटण्याजोगा आहे. हा बहुधा त्या 3ऱ्या व्यक्तीच्या संदेशाला एल्सीनं दिलेलं उत्तर असेल. नेव्हर म्हणजे नाही, कधीही नाही. हे जर आता खरं धरलं तर एन, व्ही आणि आर या अक्षरांसाठी आपल्याला आकृत्या मिळाल्या. अजूनही मला गुप्तलिपी उलगडायला अडचणच पडत होती, पण एक छान कल्पना सुचली. त्यामुळे इतरही काही अक्षरांसाठी आकृत्या मिळाल्या. जर हे संदेश एल्सीच्या पूर्व आयुष्यातल्या एखाद्या मित्राकडून येत असले तर पहिले आणि शेवटचे अक्षर ई असणारा
आकृतीने दर्शवलेला 5 अक्षरी शब्द LC म्हणजे ELSIE हाच असावा. आणि एका संदेशाच्या शेवटी असा शब्द मला सापडला आणि तो इतर 3 संदेशात शेवटी आला होता. या कल्पनेमुळे मला L, S आणि I या अक्षरांसाठी आकृत्या मिळाल्या. आता हे संदेश काय असावेत? LC या शब्दाच्या आधी 4 अक्षरी शब्द होता. त्या शेवटची आकृती ई दर्शवणारी होती, म्हणजे तो शब्द बहुधा कम COME असा असावा. त्यामुळे मला C, O आणि M या अक्षरासाठी आकृत्या मिळाल्या. आता पहिला संदेश जो आला होता त्याचा अर्थ लावता येईल इतकं या गुप्त लिपीचं ज्ञान मला झालं होतं. मग मी अर्थ माहीत नसलेल्या आकृत्यांबद्दल टिंब टाकून तो संदेश अक्षरात लिहिला. तो असा: M डॉट ERE डॉट 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 ESL डॉट NE. आता पहिलं टिंब म्हणजे A म्हटलं तर AM असा शब्द तयार होतो, म्हणजे Aची आकृती सापडली. ही या वाक्यात 3दा आली होती. त्याचबरोबर दुसरा शब्द पुरा करायला टिंबाच्या जागी H असतो, म्हणजे Hची आकृती मला मिळाली. आता संदेश असा झाला: am here A डॉट E डॉट SLANE. शेवटच्या टिंबाच्या जागी स्लेनो हे नाव पुरं करायला Y हे अक्षर बसतं, म्हणजे Y ही आकृती मला मिळाली. आता माझ्याजवळ बऱ्याच आकृत्यांचे अर्थ जमले होते, म्हणून मी दुसऱ्या संदेशाकडे वळलो. तो असा होता: A डॉट EL डॉट RI डॉट ES. टिंबांच्या जागी T आणि G घालून पटेल असा अर्थ लागत होता, म्हणून तो संदेश झाला ॲट एलरिच. याचा अर्थ मी एलरिचला आलो आहे, म्हणून बहुधा इथलीच ही खानावळ असावी किंवा जागा असावी आणि तिथे हा स्लेनी उतरलेला असावा असा मी अंदाज केला. इन्स्पेक्टर मार्टिन आणि मी अत्यंत कुतूहलाने आणि रंगून जाऊन होम्सच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करीत त्याने केलेला उलगडा ऐकत होतो. मार्टिन म्हणाला, मग तुम्ही काय केलं? अमेरिकेहून LCला जे एक पत्र आलं, त्या पत्रापासूनच या साऱ्या त्रासदायक प्रकाराला सुरुवात झाली. तेव्हा स्लेनी हा अमेरिकन असावा आणि त्याचं नाव एब असावं, कारण ही अमेरिकन पद्धती आहे लांब नाव लहान आटोपशीर करण्याची. त्यामुळे मला B या अक्षराची आकृती मिळाली. या साऱ्या प्रकारात काहीतरी गुन्हेगारी गुपित आहे असा निष्कर्ष काढायला मला भरपूर पुरावा दिसू लागला, कारण LCनं आपलं पूर्वायुष्य सांगून आपल्या नवऱ्याला विश्वासात घेतलं नाही याचा अर्थ तसाच काहीसा होत होता. न्यूयॉर्कमधील पोलीस खात्याचा प्रमुख विल्सन हार्ग्रीव हा माझा मित्र आहे. मी त्याला अनेक वेळा मदत केली. मी त्याला केबल करून विचारलं की ॲबेस लेनी या नावाच्या इसमाची तुला काही माहिती आहे का? त्याचे लगेच उत्तर आले, ॲबेस लेनी हा शिकागोचा अट्टल गुन्हेगार आहे. ज्या दिवशी मला हे उत्तर आलं त्याच दिवशी संध्याकाळी क्युबिटने मला स्लेनीच्या नाचऱ्या आकृत्यांचा शेवटचा संदेश पाठवला. मी तो उलगडला. तो असा होता: LC डॉट डॉट R टू मीट दाय गो. जिथे टिंब आहे तिथे P आणि D अक्षरे घातली की पटेल असा संदेश होता. LC प्रिपेअर टू मीट दाय गॉड. या संदेशाचा अर्थ एकच होता: स्लेनीने LCला धमक्या द्यायला सुरुवात केली होती आणि हा शिकागोचा अट्टल बदमाश आपले शब्द लगेच खरं करणार यात मला शंका वाटली नाही. म्हणून मी आणि वॅटसन घाईघाईने नॉर्फोकला आलो. पण जी शोकांतिका घडायची ती घडून गेली होती. होम्स जरा दुखावल्या स्वरात म्हणाला, होम्स, तुमच्याबरोबर एखादं प्रकरण उलगडण्यासाठी काम करणं म्हणजे एक प्रकारचं भाग्यच आहे. पण जरा स्पष्ट विचारू का? तुमचं हे सारं स्पष्टीकरण तुम्हाला ठीक आहे? मी माझ्या अधिकाऱ्यांना काय सांगू?
हा एल्रिचला राहणारा स्लेनी जर खरंच गुन्हेगार असेल आणि तो पळून गेला असेल तर मी इथे स्वस्थ बसल्याबद्दल मला मात्र बोलणी खावी लागतील. माझ्या नोकरीवर गदा येईल. अस्वस्थ होऊ नकोस मार्टिन, तो पळून जाणार नाही, होम्स मार्टिनला धीर देत म्हणाला. हे तुम्हाला काय माहीत? असं तुम्ही ठामपणे कसं सांगू शकता? मार्टिननं विचारलं. पळून जाणं म्हणजे गुन्ह्याची कबुली देणं, होम्स म्हणाला. मग चला त्याला लगेच जाऊन अटक करूया, मार्टिन म्हणाला. पण तो इथंच येईल ना? मी दर क्षणाला त्याची वाट बघतोय, होम्स म्हणाला. पण तो इथं कसा येईल आणि का येईल? मार्टिननं विचारलं. कारण मघाची मोत्तद्दाराजवळ मी दिलेली चिठ्ठी त्यालाच लिहिली आहे. मी त्याला इथं यायला सांगितलं आहे, होम्स म्हणला. मिस्टर होम्स, तुम्ही बोलावलं म्हणून तो कशाला येईल? उलट त्याला संशय येऊन तो पळून जाईल. हे तुमचं करणं मला चमत्कारिक वाटतं, मार्टिन जरा त्रासल्यासारखा म्हणाला. होम्स हसत म्हणाला. मार्टिन साहेब, असं त्रासून जाऊ नका, माझ्यावर विश्वास ठेवा. मी अगदी त्याला खरं वाटेल अशा पद्धतीत पत्र लिहिलं आहे. तो पहा, बंगल्याच्या फाटकातून येणाऱ्या पायवाटेवरून येणारा माणूस स्लेनी आपल्याला हवा असलेला गुन्हेगारच आहे, माझी खात्री आहे. आता ह्याच्यापुढे तो खरंच स्लेनी असतो का नाही हे आपल्याला पुढच्या भागात कळेल. तोपर्यंत बाय बाय.